कौशल्यमध्ये 8 गुणांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न येतो. खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. तर याच्यासाठी तुम्हाला 8 गुण असणार आहेत आणि भाषेच्या विषयामध्ये 8 गुण हे फार महत्त्वाचे आहेत. तर हे मिळवत असताना काही मी महत्त्वाचे विषय सांगणार आहे तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये, की त्यांची तयारी थोडीशी व्यवस्थित करा. त्याच्याविषयी थोडंसं इंटरनेटवर वगैरे वाचून जा. ते महत्त्वाचे जे सांगतोय ते करा. माझा असा अंदाज आहे की 99% यापैकी एक विषय तुम्हाला तिथं नक्की येईल, एक किंवा एकपेक्षा जास्त. तर मी जे सांगतोय ते सर्व विषय व्यवस्थित करा. शक्यतो लेखन कौशल्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर एकतर विषयाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कवितेच्या 4 ओळी लिहिता येतात का ते बघा. जास्तीत जास्त प्रयत्न करा. असं नाही की कंपल्सरी लिहायलाच पाहिजे, पण एक 4 ओळी कवितेच्या लिहिता येतात का बघा. किंवा एखादं चांगलं वाक्य अगदी सुरुवातीला इम्प्रेशन म्हणून तुम्ही तिथं लिहू शकता. बाकी निबंध लेखनामध्ये साधारण 2 पान तुम्हाला हे 8 गुणांसाठी लिहिणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. 8 गुणांसाठी 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये, 4 तरी कमीत कमी 4 ते 5 असं म्हणेन पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. समजा तुम्ही पॅरेग्राफ हे तुमची वही आहे आणि समजा सुरुवातीला एवढा समास सोडलाय तुम्ही आणि इथून लिहायला चालू केलं, तर इथून अशा प्रकारे तुमच्या ओळी असतील तुम्ही लिहिणार. समजा पुढचा पॅरेग्राफ आहे तर तोही इथून लिहायचा. म्हणजे ह्या ज्या 2 पॅरेग्राफची जी हे आहे तर ते समान असलं पाहिजे, ही काळजी घ्या. तसंच उत्तरपत्रिकेमध्ये काय करा की, किंवा खास करून लेखन कौशल्य इथलं असतं ना, आता तुम्ही असा पॅरेग्राफ करून पहिला लिहिलात तर इकडचा आपला समास आखलेला असतो बरोबर, तर इकडचा सुद्धा काय करा आखून घ्या आणि सगळी अक्षरं सरळ येऊ देत. आता काही काहींना तिरकी अक्षर काढायची सवय असतात, काही काहींना सरळ अक्षर काढायची सवय असतात. भाषा विषयात जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर माझं मत असं आहे की अक्षरं सरळ काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमची अक्षरं जरी खराब असली तरीही तुम्ही अक्षरं जर सरळ काढली तरी सुद्धा ती बऱ्यापैकी चांगली दिसू शकतात. आणि जसं मी म्हटलं, मराठी अगदी काही तुम्हाला अंकलिपी उघडायची गरज नाही जुनी, पण प्रत्येक अक्षर कसं आहे बघा. आता मराठीमधलं हे ठ असेल तर हे टाईप केलेलं आहे, ख असेल तर जसं मराठी अक्षर आहे तसं काढण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त चांगलं प्रेझेंटेशन, तुमचं चांगलं जर प्रेझेंटेशन झालं लेखन कौशल्यामध्ये तरच तुम्हाला याच्यात चांगले गुण मिळतील. तसंच तो विषय तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात असं गृहीत धरून जर लिहिलात तर त्याच्यातून मिळणारे मार्क नक्कीच जास्त असतील. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करा. आता मी महत्वाचे लेखन कौशल्यातले विषय आहेत ते सांगायला सुरू करणार आहे. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा लेखन प्रकारापैकी. तर पहिला प्रकार जो आहे तो प्रसंग लेखनाचा. तर प्रसंग लेखन म्हणजे काय, तर ती घडलेली घटना त्याचं तुम्ही वर्णन करायचं. तर हे करत असताना बघा, मी महत्वाचे सांगतोय, मी बनवलेला पहिला पदार्थ. म्हणजे आई वडील, आई खास करून आई, आपल्याला काय होतं कुठं बाहेर गेलो तर आपल्याला स्वतःचं अन्न स्वतः तयार करता आलं पाहिजे. म्हणजे खाद्यपदार्थ आपल्याला तयार करता आले पाहिजे, जेवण करता आलं पाहिजे आपल्याला. मग आई लहानपणी आपल्याला एखादा पदार्थ शिकवते नक्कीच. तर एखादा बनवलेला पदार्थ त्याविषयी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तुमची जंगल सफर, किंवा तुम्ही जर आता ह्या याच्यामध्ये सहलीला गेला असाल तर त्याच्यावर आधारित एखादा प्रश्न येऊ शकतो. वाचन प्रेरणा दिन, तुमच्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन झालेला आहे त्याचं प्रसंग लेखन करा. अकस्मात पडलेला पाऊस, अचानक पाऊस पडला आणि मग तुम्हाला पावसावर आधारित समजा एखादी 4 ओळींची कविता जर तुम्हाला मिळाली तर ती तिथं ऍड करा. आणि शाळेचा निरोप समारंभ जर असेल तर शाळेवर एखादी कविता, मित्रांवर एखादी कविता काही करता येईल का, थोडंसं भावनिक तुम्हाला लिहिता येईल त्याच्यामध्ये, असा विषय निवडा. म्हणजे जे मराठी विषयाचे शिक्षक आहेत तर त्यांच्यापर्यंत तो विषय चांगला पोहोचेल. भावनिक विषयांना जास्त महत्त्व द्या. आता बघा, त्याच्यानंतर पुढचा हे सांगितलं कशामध्ये, प्रसंग लेखनामध्ये. तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि यापैकी सर्व विषय थोडे वाचून जा. आता आत्मकथन म्हणजे ती जी वस्तू आहे, सजीव निर्जीव जी काही आहे ती, तर ती तुमच्याशी बोलते असं समजून, किंवा ती स्वतः बोलते अशा अर्थानं लिहायचं. मी वही बोलतोय, झाडाचे आत्मकथन, गडकिल्ल्यांचे आत्मकथन, गडकिल्ल्यांची आजकाल दुरावस्था आहे तर तेही तुमच्याशी बोलतायत अशा अर्थाने येईल. अन्नदाता मी शेतकरी, शेतकऱ्यांची समस्या वर्षानुवर्ष असते, त्यांच्याही काही समस्या आहेत, त्यांचंही काही योगदान आहे देशाच्या विकासामध्ये, तर त्याच्या दृष्टीने तुम्ही लिहू शकता. मोबाईलचं आत्मकथन, मोबाईल तर आत्ताचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघताय तोही मोबाईलवर बघताय. मोबाईलचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत, तर त्या दृष्टीनं सुद्धा तयारी करता येते का बघा. आणि मी शाळा बोलते,
शाळेचं आत्मकथन, शाळा तुमच्याशी बोलते, शाळा स्वतःहून बोलते. तर अशा अर्थानं तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर आत्मकथनमध्ये हे सर्व विषय व्यवस्थित करा, कदाचित यातला एखादा विषय नक्की येईल. आता वैचारिकमध्ये बघा, वैचारिक मध्ये तुम्हाला थोडंसं जर तुमची तयारी चांगली असेल, तुम्ही केलेला विषयच तिथं आला असेल, तर वैचारिक लिहायला काही हरकत नाही. विज्ञान शाप की वरदान, विज्ञान, विज्ञानाचे फायदे आहेत, तोटे आहेत. तर दोन्ही अर्थानं तुम्ही ते लिहू शकता. तुमचंही स्वतःचं मत त्याच्यामध्ये लिहू शकता. खेड्याकडे चला. हं? तर खेड्यांमध्ये सुद्धा खेडी ओस पडतायत आजकाल आणि शहरात प्रचंड गर्दी होते. खेड्यामध्ये सुद्धा विकासाची साधनं निर्माण करता येऊ शकतात. अशा दृष्टीनं खेड्याकडे चला हा विषय तुम्ही निवडू शकता. सुसंवाद काळाची गरज. सुसंवाद म्हणजे काय, तर आजकाल बघा, अगदी लोक एकमेकांच्या समोर बसले असते तरी सुद्धा हातामध्ये मोबाईल असतो आणि एकमेकांशी बोलत नाहीत. तर लोकांमधला संवाद कमी झालाय. आणि आता आजकाल आपण बघतो की डिप्रेशन असू दे, टेन्शन असू दे, याच्यामुळं बरेच जण आत्महत्या करतात. त्याला कारण काय, सुसंवाद नाहीये. लोकांमध्ये आपापसात बोलणं होत नाहीये, संवाद होत नाही, चांगला संवाद. बोलणं याचा अर्थ काही चांगल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणं, सुखदुःख एकमेकांशी वाटून घेणं. तर ती काळाची गरज आहे. अशा अर्थानं तुम्ही लिहू शकता. भाषेचं महत्त्व, आपली मातृभाषा असेल, इतरही परकीय भाषा असतील, तर भाषा उत्तम प्रकारे शिकणं, भाषेवर प्रभुत्व मिळवणं हे फार गरजेचं आहे आजच्या काळातलं. मग दोन्ही भाषेबद्दल लिहू शकता, तुमच्या मातृभाषेबद्दल लिहू शकता आणि इतर परकीय भाषा शिकण्याचं महत्त्व ह्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा भाषेमधले वेगवेगळे बारकावे जर तुम्हाला, जसं की तुम्हाला एक पाठ आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेतील बारकावे सांगितलेले, तर अशा प्रकारे भाषेतले बारकावे त्याच्यामध्ये लिहिता येतील. तर त्या दृष्टीनं तुम्ही तिथं लिहू शकता भाषेचं महत्त्व. अशा प्रकारे आहे. जलसाक्षरता काळाची गरज. म्हणजे पाणी जपून वापरणं, पाण्याचं योग्य नियोजन करणं, अशा दृष्टीनं तुम्हाला तिथं विचारलं जाईल. काही वेळा परीक्षेमध्ये तुम्हाला तो विषय दिला जातो आणि त्याला सोबतच काही मुद्दे दिलेले असतात. तर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, मुद्दे दिले असतील तर चांगली गोष्ट आहे, नाही दिले तुम्ही तुमचे मुद्दे काढा सगळ्यात पहिल्यांदा कच्चे, आणि त्यानुसार प्रस्तावना किंवा सुरुवात, एक चांगली सुरुवात, मधला गाभा त्याचा, त्याची काही उदाहरणं बघा. एक सुरुवात चांगली, एखादं चांगलं वाक्य, कवितेच्या ओळी, जे काही शक्य आहे ते, असं एक आकर्षक सुरुवात. सुरुवात आकर्षकच झाली पाहिजे. भले लिहायला थोडासा एखादा मिनिट घ्या सुरुवात करताना, पण सुरुवात आकर्षकच झाली पाहिजे, मगच लिहायला सुरू करा. तो विषयाचा गाभा, तुम्हाला विषय तो मांडायचा आहे तो, त्याची काही उदाहरणांचं एखादं तुम्हाला पॅरेग्राफ करता येईल, आणि मग त्याचा समारोप. या दृष्टीनं तुम्हाला 4-5 पॅरेग्राफ करता येतील. तर ते वेगळे छान पद्धतीनं मांडा. थोडासा वेळ लागू दे, पण तिथं तुमचं मत व्यवस्थित मांडा. आणि अगदीच कुठला पाठ केला असंही नको. थोडंसं भाषा 10वीच्या विद्यार्थ्याची असणं अपेक्षित आहे. म्हणजे 10वीपेक्षा लहान 5वी-6वीचं वाटू नये, किंवा अगदी कोणीतरी शिक्षकानंच निबंध लिहिलाय की काय पाठ, म्हणजे किंवा तुम्ही एखादं आपण असं म्हणूया की नवनीत मधला किंवा याच्यामधला अगदी पाठ करूनच तसा छापलाय निबंध, तर असंही होता कामा नये. म्हणजे एखादा पाठ करून आलाय, तोच पडलाय आणि तसाच लिहिलाय, तर तिथंही कदाचित तिथं निगेटिव्ह मार्किंग होऊ शकतं तुमचं. त्यामुळे काळजी ही घ्या की जास्तीत जास्त चांगला निबंध कसा लिहिता येईल त्याच्यामध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. शुभेच्छाचा एक व्हिडिओ मी वेगळा करेन उद्या सकाळी. बट हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि तुमच्या सगळ्या फ्रेंडना शेअर करा. ओके, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. थँक्यू.